ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिर्ध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथं. 12 नोव्हेंबर 2024 मंगळवारी देव उठणे एकादशी आहे. कार्तिकी एकादशीलाच भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून बाहेर येतात. आपल्या हिंदू धर्मात ही एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते. आषाढ महिन्यात एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात व कार्तिकी एकादशीला ते परत आपला कार्यभार सांभाळण्यासाठी योगनिद्रेतून बाहेर येतात. म्हणून ही एकादशी फार महत्त्वाची मानली जाते. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आपण तुलसी विवाह करू शकतो. देव उठणे एकादशीला केलेले व्रत, पूजा व साधना याचे करोडोने आपल्याला फळ मिळते. या एकादशीच्या दिवशी आपली सुषुम्ना नाडी चालू असते. त्यामुळे आपण केलेले कोणतेही शुभ कार्य हे भगवान विष्णूंपर्यंत थेट पोहोचते. त्याचबरोबर या दिवशी रात्री केलेली साधना पाहण्यासाठी भगवान विष्णू देखील प्रकट होतात. त्याचबरोबर या दिवशी आपण काय काय करू शकतो ते पाहूया. या दिवशी लवकर उठावे, हळदीने स्नान करावे. स्नान झाल्यानंतर सूर्यदेवांना आणि पितरांना अर्घ्य द्यावे. घर व अंगण स्वच्छ करून उंबरट्यावर हळद गोमूत्राचे लेपन करावे. त्यानंतर देवपूजन करावे. देवपूजन करताना बाळकृष्णाची किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर पंचामृताचे स्नान करून पंचोपचार पूजा करावी. फळे फुले अर्पण करावीत. तुलसीपत्र अर्पण करावे. भगवान विष्णूंना योगनिद्रेतून जागे होण्याची प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवावा. या दिवशी सर्वांचे व्रत असते. त्याचबरोबर माता तुळशीचे देखील व्रत असते. माता तुळशीला पाणी वाहू नये. हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून माता तुळशीची पूजा करावी. त्याचबरोबर व्रत करणे आपल्याला जमले नाही तर कमीत कमी व्रताच्या नियमांचे पालन करावे. या दिवशी केलेले व्रत भरपूर श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी आपल्याला साधना करायच्या आहेत. तर साधना कोणत्या करायच्या? विष्णू सहस्त्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, भगवान विष्णूंचा महामंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी सूक्त, श्री सूक्त, पुरुष सूक्त इत्यादी सेवा साधना आपण करू शकतो. विष्णूंचा जो महामंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र तुम्ही 108 वेळा तुळशी माळेवर जप करू शकता. त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीला दिवा लावावा आणि 108 वेळा तुलसी गायत्री मंत्र म्हणावा. ओम श्री तुलसे विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात, हा तुलसी गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर आपण या दिवसापासून तुलसी विवाह करू शकतो. तुलसी विवाहाची जी पद्धत आहे ती तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. त्या पद्धतीने तुम्ही तुलसी विवाह करू शकता. देव उठणे एकादशी का करावी आणि त्याचे महत्त्व काय हे आपण पाहिले. त्याचबरोबर या देव उठणे एकादशीची कथा काय आहे ती आपण पाहूयात. एका राजवाड्यात एक युवकाने राजाकडे काम मागण्यासाठी त्याच्या राजवाड्यात आला. त्याला राजाने आपल्या राजवाड्यात काम दिले. पण काम देताना त्याने त्याच्यापुढे एक अट ठेवली. ती अट अशी की राज्यात दर एकादशीला सर्वांना उपवास करावा लागतो. सर्वांचाच उपवास असतो, तर तुलाही उपवास करावा लागेल. या दिवशी कोणीच अन्न शिजविले खात नाही. त्यामुळे युवकाने हो म्हणून नोकरी करण्याचे ठरवले. काही दिवसांनी एकादशी आली. तेव्हा राज्यात सर्वांना एकादशीचा उपवास केला. एकादशी दिवशी युवकाला देखील फराळाचे भोजन दिले गेले. त्याने ते ग्रहण केले, पण त्याला उपवास करणे जमले नाही. तो राजाकडे गेला. राजाला सांगितले की मला उपवास जमत नाही, मला अन्न हवे, मला अन्न द्यावे. तेव्हा राजाने त्याला धान्य दिले. त्याने ते घेतले व एका नदी किनारी गेला. तिकडे त्याने स्वच्छ स्नान केले. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा केली. तिथे त्याने ते अन्न शिजविले आणि भगवान विष्णूंना ते समर्पण केले. भगवान विष्णूंना ते अन्न ग्रहण करण्यासाठी त्याने बोलवले.
भगवान विष्णूंची प्रार्थना केली की मी तुमचे व्रत केलेले आहे, मी तुमची पूजा केलेली आहे आणि आता हा नैवेद्य मी तुम्हाला समर्पण करतो, तर हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी तुम्ही इथे यावे. तर चतुर्भुज स्वरूपामध्ये भगवान विष्णू तेथे प्रकट झाले आणि त्या युवकाबरोबर त्यांनी भोजन केले. त्यानंतर परत पुढच्या वेळी एकादशी आली. त्यांनी राजाकडे धान्य मागितले. राजाने सांगितले की तुला व्रत करावे लागेल. युवक म्हणाला मी व्रत नाही करू शकत, मला धान्यच हवे आणि यावेळी मला जरा जास्त धान्य द्यावे. नंतर राजाने त्याला धान्य दिले. राजाने धान्य देताना त्याला विचारले की तुला जास्त धान्य का हवे आहे, तू तर एकटाच आहेस. तर तो म्हणाला की माझ्याबरोबर भगवान विष्णू देखील भोजन करणार आहेत. गेल्यावेळी भोजन कमी पडले म्हणून आता मला ह्यावेळी जास्त धान्य हवे. राजाने त्याला धान्य दिले आणि युवक निघून गेला. युवक गेल्या वेळेप्रमाणेच नदीकाठावर स्नान केले, भगवान विष्णूंची पूजा केली आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर तो भगवान विष्णूंना आळवू लागला. भगवान विष्णूंना भोजनासाठी बोलावू लागला. त्याला माहीत नव्हते की झाडाच्या पलीकडे झाडामागे लपून राजा हे सर्व पाहत आहे. त्याने भगवान विष्णूंना बोलाविले तरीही भगवान विष्णू प्रकट नाही झाले. मग त्याने भगवान विष्णूंना मी जीव देईन, या नदीच्या पात्रात मी स्वतःचा जीव देईन असं म्हणाला. मग भगवान विष्णूंना प्रकट व्हावे लागले. भगवान विष्णू प्रकट झाले आणि यावेळी देखील त्याने त्याच्याबरोबर भोजन केले. हा सर्व प्रकार राजाने पाहिला. राजा विचार करू लागला की आपण इतकी वर्ष एकादशीचे व्रत करत आहोत, पण भगवान विष्णू कधीच प्रकट नाही झाले. मग ह्या युवकाने व्रत केले नाही, कोणतेही नियम त्याने पाळले नाही, अन्न सेवन केले आणि तरीही याच्या बोलण्यावरून भगवान विष्णू प्रकट झाले. राजाला कळले आपली चूक. फक्त व्रत उपवास करून देव येत नाही, मनामध्ये श्रद्धा भाव देखील असावा लागतो व तोही एकादशी व्रताची कथा ही आज आपण पाहिली. अशा प्रकारे श्रद्धा आणि भाव असेल तर देव स्वतः आपल्या भक्ताबरोबर जेवायला येतात, हे आज आपण पाहिले. एकादशी व्रताची कथा ही आपण भगवान विष्णूंना समर्पण करून आजची सेवा साधना स्वामींचरणी मी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.